माझे नाव हिना कौसर मोहम्मद युसुफ सौदागर आहे। मी इथं आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे। इथं 2019 पासून आजपर्यंत मी कार्यरत आहे। एकूण 5 वर्ष झाले आहे मला आणि इथं काम करणं चांगलं वाटते। असं हे पहिले थोडासा कठीण गेलं, आता ती सवय होऊन गेली। उपकेंद्र मोथा इथे लसीकरण 100% आहे आणि एएनसी रजिस्ट्रेशन अर्ली रजिस्ट्रेशन आहे। आपण 12 आठवड्याच्या आत एएनसी ची नोंदणी करतो। त्याच्या आधी जर इच्छुक एएनसी असली तर आपण त्यांना सलग 3 महिने एफएस खाऊ घालतो। त्याच्यानंतर त्यांना अर्ली रजिस्ट्रेशन करून पहिल्या 3 महिन्यात त्यांची एक सोनोग्राफी फ्री होते। नंतर 7व्या महिन्यात सोनोग्राफी फ्री होते आणि 9व्या महिन्यात सोनोग्राफी फ्री होते। आता आपल्याकडे एप्रिल पासून 71 जन्म झाले। 71 जन्मपैकी आपले फक्त 4 होम डिलिव्हरीज आहे, बाकी सर्व संस्थात्मक डिलिव्हरीज आहे। होम डिलिव्हरीचं प्रमाण आपण खूप कमी केलं आहे। एप्रिल पासून आतापर्यंत आपल्या उपकेंद्र मोथा इथे 0 बालमृत्यू आहे। बालमृत्यू नाही, माता मृत्यू नाही आणि उपजत मृत्यू नाही। मेळघाटमधील अतिदुर्गम गाव असून सुद्धा या गावामध्ये जास्तीत जास्त लोकांशी काउन्सिलिंग करू त्यांचा समन्वय साधून आपण जास्तीत जास्त प्रमाणे लसीकरण, बालमृत्यू आणि माता मृत्यू हे टाळण्याचे प्रयत्न करत आहे। तसेच इतर आजार जे आहे, टीबी आजार जो असून सुद्धा काही लोक दुर्लक्ष करतात, पण त्यांना आपण एक वेगळ्या पद्धतीचे काउन्सिलिंग करून त्यांच्या भाषेत त्यांच्या आशा वर्कर यांना समन्वय, अंगणवाडी समन्वय साधून जास्तीत जास्त प्रमाणात कशा प्रकारे लसीकरण करता येईल किंवा टीबी आजाराबद्दल कशा त्यांना काउन्सिलिंग करता येईल हे आपण नेहमी त्यांना करतो, समुपदेशन करतो। तसेच पाणी नमुने किंवा जलजन्य आजार, कीटकजन्य आजाराबाबत सुद्धा लोकांना आपण स्वच्छतेबाबत जास्तीत जास्त वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता आणि शाळेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात मार्गदर्शन करतो। कारण की मुलं हे जे आहे आपल्या घरापर्यंत प्रत्येक गोष्ट पोहोचवतात आणि मोठ्या प्रमाणात आपण शाळेमध्ये कार्यक्रम घेतो आणि मुलांच्या माध्यमातून प्रत्येक आजाराबाबत त्यांना माहिती देतो। सिकल सेल असो, आपला कुष्ठरोग असो, लसीकरण, आपला टीबी असो, या सर्व आजाराबाबत आता त्यांना माहिती देतो। आणि पाण्याबद्दल, स्वच्छ पाणी पिण्याबद्दल, जसे इथले लोक जे आहे बाहेर गावी जातात, पाणी व्यवस्थित पित नाही, पण पाणी शुद्धीकरण कशा पद्धतीने करायचं, मेडिक्लोरचा वापर कसा करायचा, किती प्रमाणात करायचा, ब्लिचिंग साठा, या सगळ्या गोष्टीची आपण ग्रामपंचायत मार्फत विशेष मोहीम राबवतो आणि सर्वांना योग्य आणि सुरळीत आहार आणि तसेच योग्य राहण्यामानाच्या पद्धत, आरोग्यदायी कसं जगता येईल या पद्धतीने आपण जास्तीत जास्त आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका या माध्यमातून त्यांना आपण माहिती देण्याचे प्रयत्न करतो। आणि टोटल अंगणवाडीत आपले जे 0 ते 6 मुलं आहेत ते 526 आहे। त्या 526 मधून सॅम बालक फक्त 3 आहे, ती दुर्धर आहे आणि मॅम बालक आहे ते 41 म्हणजे आपल्याकडे सॅम मॅमचा जे प्रकार आहे ते अत्यंत खूप कमी आहे। आपण वेळोवेळी त्यांना अंगणवाडीतर्फे जे आहार मिळतो ते त्याच्यावर लक्ष देतो आणि त्यांचे आजार, होम विजिट दरम्यान त्यांच्या आजारावर लक्ष देतो।